आम्हाला त्या 4 साऱ्यामध्ये खूप बदल वाटतो आणि याच्यामध्ये फुलकळी भरपूर आहे, पिवळेपणा कमी झाला आणि एकदम काळोखी आहे. प्लॅन्टॉनिक जर मारत राहिलं तर निश्चितप्रमाणे आम्हाला उत्पन्न जास्तच वाढेल अशी खात्री आहे आम्हाला. नमस्कार बांधवांनो, आज आपण या वांग्याच्या प्लॉटवरती आहोत. व्हरायटी आहे पंचगंगा सुपर गौरव. ह्या प्लॉटला 52व्या दिवशी प्लॅन्टॉनिकचा स्प्रे केला होता. फुलकळी कमी वगैरे होती आणि पानं पण जरा पिवळे होते आणि आज ते पानांची काळोखी आणि फुलांची सेटिंग तुम्ही बघू शकता. आणि शेतकरी पण आहेत, ते आपलं मनोगत सांगतील, आपल्यासोबत शेअर करतील. भेटूया आज आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना. नमस्कार, आपलं नाव गाव वगैरे सांगा. माझं नाव राजेश शिंदे, वनसगाव, तालुका निपाड, जिल्हा नाशिक. व्हरायटी कोणती आहे भाऊ? ही पंचगंगा सुपर गौरव. हां, आणि किती दिवसाचा प्लॉट झाला? हा आज 62 दिवसाचा प्लॉट झाला. हां, आणि तोडा कितवा चालू आहे आज? आज दुसरा तोडा चालू आहे. दुसरा तोडा चालू आहे. तर तुम्ही तोडा पण बघू शकता की ते तोडा पण होत आहे. तुम्हाला स्प्रे करून 10 दिवस झाले. हो, आम्ही 52व्या दिवशी स्प्रे केला आहे. हां, आणि आज 10 दिवस झाले. 62 दिवसाचा हो, plot 62 झाला. दिवसाचा प्लॉट झाला. तर काय बदल वाटला तुम्हाला ह्या 10 दिवसात? बदल म्हणजे पानं पिवळी पडली होती, ती पानांमध्ये काळुखी पण चांगली आली आणि पत्ती पण रफ झाली आणि फुलकळी चांगली लागली आणि सेटिंग पण चांगली झाली. सर्वात महत्वाचं फुलकळी वाढून सेटिंग होणे, त्याच्यावरती तुम्हाला काय काय अनुभव वाटतोय? आणि नाही, आम्ही 4 सऱ्या सोडल्या होत्या डेमोसाठी, तर त्यांची सेटिंग खूप कमी आणि फुलकळी पण एकदमच कमी लागली. आणि इकडं बाकी पूर्ण प्लॉटला स्प्रे दिला तर सेटिंग चांगली आणि फुलकळी पण चांगलीच आहे आणि मालाला चकाकी पण चांगली. प्लॅन्टॉनिक कंटिन्यू जर स्प्रे करत राहिले तुम्ही दर 15 दिवशी, 12-13व्या दिवशी, तर काय तुम्हाला बदल अपेक्षित आहे याच्यातून? प्लॅन्टॉनिक जर मारत राहिलं तर निश्चितप्रमाणे आम्हाला उत्पन्न जास्तच वाढेल अशी खात्री आहे आम्हाला. आणि आमच्याकडनं स्प्रे जरा लेट झाला. आम्ही हा स्प्रे जर 30व्या दिवशी घेतला असता तर आमचा प्लॉट 45-50 दिवसातच चालू झाला असता आणि आज ज्या 6 जाळ्या 5 जाळ्या निघायच्या त्या आज 15-14 जाळ्यांवर गेला असतं. आज समजा 30व्या दिवसापेक्षा आपण 15व्या दिवशीच रिकमेंडेड करत असतो. कुठलंही पीक लागवड केली की 15व्या दिवशी आपण फवारणी सांगत असतो. तर ते 15व्या दिवशी फवारणी केल्यानंतर आणि 30व्या दिवशी दुसरी आणि 45व्या दिवशी तिसरी, अशा प्रकारे फवारणी केली असती तर आज नक्कीच 25-30 कॅरेटच्या पुढे तुम्हाला माल निघाला असता. नक्कीच निघाला. अजून सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे की हे कितव्या दिवशी फवारणी केली पाहिजे. तर हे पहिली फवारणी लागवडीपासून 15व्या दिवशी केली पाहिजे, दुसरी 30व्या आणि तिसरी 45व्या दिवशी. तिथून पुढे दर 15 दिवसाला आणि त्यानुसार ते ॲव्हरेज पण वाढतं. तर आपण ताईंचं आणि नानींचं पण मनोगत जाणून घेऊया का त्यांना काय वाटतं या 4 साऱ्या सोडल्यानंतर काय बदल वाटतं तुम्हाला? इकडे फुलकळी वगैरे कशी वाटते? आम्हाला त्या 4 साऱ्यामध्ये खूप बदल वाटतो आणि याच्यामध्ये फुलकळी भरपूर आहे, पिवळेपणा कमी झाला आणि एकदम काळोखी आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद राजू भाऊ. धन्यवाद.